थँक्स फॉर हेल्पिंग मी. थँक्स कशाबद्दल? आपण एकत्र काम करतोय म्हटल्यानंतर एवढी मदत तर करायला हवी. थँक्यू सो मच. इट्स सो स्वीट. हे प्रेझेंटेशन आपल्या समोर करण्यासाठी मला एकच रिलायबल व्यक्ती दिसते, मिस शनाया. सो आपले सगळे वुमेन सेंट्रिक प्रोडक्ट्स आपण इथे प्रमोट करू शकतो अंडर द लेबल ऑफ एस ऑर्गॅनिक्स स्त्रीचा आवाज. सर हे Shut माझं up. अरे या पोरगीवर कधीच भरोसा ठेवू शकत नाही, विश्वास ठेवू शकत नाही अशी आहे ती. आज नाही ठेवू शकत, पण उद्या तिचा स्वभाव बदलू शकतो ना सर. सर मी आशावादी. आज ना उद्या शनायाला माझं मन कळेल याची मला खात्री आहे. काय काय झालं? आज ब्रेक मध्ये आला नाहीस? कॉफी? नाही नको नको, वाय? असंच. कम ऑन मॅन, तू कॉफीसाठी नाही म्हणतोयस? आय हॅव बीन ऑब्झर्विंग यू द होल डे. तू अपसेट दिसतोयस. नाही तसं तसं काहीच नाही अगं. देन व्हॉट? वाय यू सेइंग नो फॉर कॉफी? गे यू नो व्हॉट, आज माझ्याबरोबर कंपनीला कोणीच नव्हतं. तू पण नव्हतास, आनंद सर पण बाहेर गेलेत. माझ्याबरोबर कंपनीच नव्हती, म्हणून मी पण कॉफी नाही घेतली. मग आता तू कॉफी घे, नाही तर मी ही कॉफी फेकून येते. ए नाही नाही, कमाल आहे तुझी. समोरच्याला बरोबर बोलतं करतेस तू. मग बोल, काय झालं? हाऊज इट? गुड? हो, इट्स गुड, इट्स गुड रिअली. So now tell me the reason. शनायाचा फोन आला होता. Oh. Then why you sad? You should be happy. I know you're crazy about her. पण आजचं वागणं नाही आवडलं मला तिचं. मला तर तीच आवडत नाही. नो नो, नथिंग. काय झालं? ऍक्च्युली एक रेसिपी विचारायला फोन केला होता तिने. मला येत नाहीये हे ऐकल्यावर फोन ठेवून दिला ठाप. अरे मला काहीतरी नाहीच. याला काही अर्थ आहे का जेने? समोरच्याला एकदम तोडून टाकायचं, त्याचा त्रास होतो ग तिच्या वागण्याचा. श्रेयस, ती तशीच आहे. शी इज लाईक दॅट अँड आय डोंट अंडरस्टँड व्हाय यू बिहाइंड हर. तिला काहीच कळत नाही. ती फक्त स्वतःचा विचार करते आणि फक्त स्वतःवर प्रेम करते. आय थिंक यू शुड स्टॉप थिंकिंग अबाउट हर. ओके? बोलणं खूप सोपं आहे जेने. ज्याचा प्रेमभंग होतो त्यालाच त्याचं दुःख कळतं. काय काय? श्रेयस, प्लीज मॅन, दिस इज वन साइडेड लव्ह. या, इट्स गुड फॉर नथिंग. आय नो, पण हार्टब्रेक झाल्याचा त्रास होतोच ना जेनी. या, आय नो. अरे यार, राधिका मॅमला कसं वाटत असेल ना? गुरु सरांनी राधिका मॅमला घराबाहेर काढलं, त्यांना एकटं पाडलं. बिकॉज ऑफ whom? ऑल बिकॉज ऑफ दॅट हाफ माइंडेड स्टुपिड गर्ल शनाया. त्यांचं पण हार्ट ब्रेक झालं असेल ना? यु नो, आम्ही त्यांना किती समजावण्याचा प्रयत्न केला. मॅम, प्लीज चिल, प्लीज बी कूल, शांत राहा. बट यू राईट, ज्याच्यावर वेळ येते ना त्यालाच कळतं. बोलणं फार सोपं असतं. जेनी, शनाया अजूनही गुरुसरांबरोबरच राहते का ग? या, आय वंडर राधिका मॅमला कसं वाटत असेल. आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड हर. मला हे नुसतं ऐकूनच इतका त्रास होतोय, मग त्या तर त्यांचे मिसेस आहेत, त्यांना किती त्रास होत असेल. आय नो. एनिवे, आय गॉट टू गो. आय हॅव टू डू सो मेनी अरेंजमेंट्स. कपूर सरांचं सेंड ऑफ आहे, लंचची अरेंजमेंट करायची. ओ, आय हॅव टू बाय अ बुके फॉर हिम. आय विल मेक अ मूव. आय विल सी यू लेटर.
जेनी, तुला काय वाटतं, राधिका मॅम येतील सेंड ऑफला? गॉड नोस. शनाया, ए शनाया, चल ना उठ ना बच्चा, चल ना, मला लवकर जायचंय. आज कपूर सरांचं फंक्शन आहे आणि तुलाही उठून किचन मध्ये वड्या करायच्या आहेत ना. चल ना उठ ना प्लीज. यार गप झोपू दे ना, मला किती छान झोप लागली. काय चाललंय? अगं असं नको करू, सावरायला वेळ लागेल ना. आणि तुलाही वड्या करायच्या. चल ना उठ ना पटकन प्लीज बच्चा. अरे यार काय कपूर कपूर यार, मला खाण्याशिवाय काही सुचत नाही का रे दुसरं. चाललंय तर जा ना म्हणा गपचूप, बकासूर नुसता. पोट वाढलंय म्हणा, डाएट कर, त्याला सांग. हो ठीक आहे, उद्यापासून नसणार आहेत ते. पण जाण्यापूर्वी माझं तरी इम्प्रेशन बरं राहू दे ना. हा प्लीज प्लीज उठ ना, चल ना. यार एक काम करते ना मी, ते पोहे की काय ते करते ना. पोहे नाही, पुडाच्या वड्या. स्पेसिफिकली सांगितलंय ना त्यांनी. बच्चा मी आता मार्केटमधून सगळं सामानही घेऊन आलोय आणि स्वस्त मिळाली म्हणून भरपूर कोथिंबीरही घेऊन आलोय. तर तू प्लीज उठ ना यार, सगळी तयारी करायची. उठ ना प्लीज. यार तुझ्यासाठी करते मी फक्त. थँक्यू सो मच. आय नो. हा चल चल चल, आवर आवर. मला वड्या करायच्यात यार. राधिका, ती आपण आधी निवडून ठेवली ती आणि ही मिळून पुरेल ना ग कोथिंबीर तुझ्या कोथिंबीर वडीला? नानीजी सांबार वडी. हो तेच ते. भारी वेळ लागतो बाई ते करायला. हो वेळ लागतो, मेहनत लागते, पण खायला अगदी रुचकर. म्हणजे काय नानीजी, खायला एखादा पदार्थ चविष्ट असेल ना, तर तो बनवायला खूपच कठीण राहतो. खरं आहे बाई अगदी. म्हणजे आता बघ ना, दिवाळीचा फराळ, आपले सणावाराचे पदार्थ, पुरणपोळ्या, गुळपोळ्या, ही मेहनत, पण चव एक नंबर. ए तू आता आहेस ना, तर तुमच्याकडचे ते वडा भात आणि काय काय पदार्थ आहेत ना, ते मला शिकव. ह्यांना करून खायला घालेन. म्हणजे नानीजी, ते नानाजींचं ते तेला तुपाचं सांभाळायला लागते ना. आता सांभाळू ना, कमी तेल तूप वापरायचं. करूया आपण. हा चालेल. नानीजी चला, आता हे सांबार ना छान स्वच्छ धुवून घेते मी. हा या, चल चल थांब, मी धरते. अगं अगं राहू दे नानीजी, या तुम्ही. नेहमी नेहमी काय जायचं त्या राधिकाकडे. नाही करते तर नको करू म्हणा. एवढं काय कठीण असतं रे, कोथिंबीर वडी तर करायची. नागपूर स्टाईल कोथिंबीर वडी. काय रेसिपी? नानी, मी हे काय आहे? किती पसारा घातलाय आणि एवढी कोथिंबीर कशाला? तर राधिका कोथिंबीर वडी करते. तेच म्हंटल, ही इथे आल्यापासून काही तेलकट तिखट झालं कसं नाही? माझ्या डाएटची वाट लागली आता.